आणि मला अजिबात रिग्रेट वाटत नाही दुसऱ्यांचे कुणाचे फोटोज किंवा कुणाचे व्हिडिओज मी अजूनही पाहते ना लग्नातले की त्यांनी असं केलेलं, वा माझ्या वेळेला असं काही नव्हतं, असं मला अजिबात वाटत नाही. कारण मला माहिती आहे की मी पूर्ण विचार करून फक्त आणि फक्त माझ्या आईवडिलांसाठी मी हा निर्णय घेतलेला होता की मला पाठवल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी रुपया रुपया खर्च करायचा आणि स्वतः नंतर काटकसरीने जगायचं हे मला मान्य नव्हतं. त्यामुळे म्हणून मी असं ठरवलेलं होतं की माझ्यावर जास्त मी पैसे खर्च करणार नाही. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि मी तुमची लाडकी वीणा आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर कालच्या व्हिडिओमध्ये विनुलीला एक कमेंट आली होती. काय होती शनू? श्रावणी दीदी मला म्हणाली होती की मी खूप क्यूट आहे. थँक्यू श्रावणी दीदी. तर मग काल ठरल्याप्रमाणे आज मी तुमच्या भेटीला आलेली आहे आणि आता इथून पुढे आपली नियमित भेट तर होणारच आहे. सो आज मी तुमच्याबरोबर माझी एक स्पेशल आठवण, आयुष्यातली खास आठवण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ते म्हणजे माझ्या लग्नाचा अल्बम. तर माझ्या मिस्टरांचं नाव तुम्हाला माहिती आहे सौरभ आणि माझं नाव प्रियांका. सो ते हॅशटॅग जसं बनवतात तसं तेव्हा आम्ही बनवलेलं दोघांचं नाव एकत्र करून सौप्रिया असं. मग सौप्रियाच्या लग्नाचा अल्बम मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि लग्न हे आपल्या सगळ्यांसाठीच खूप स्पेशल असतं. त्याच्या सगळ्याच आठवणी आपल्यासाठी खूप विशेष असतात आणि अशा काही आठवणी असतात की ज्या आपल्या आयुष्यभर लक्षात असतात आणि त्याची अजूनपर्यंत आपण मजा घेत असतो. ते किस्से निघाले की आपण हसत असतो. तर असंच माझ्याही लग्नात काही ठळक घडामोडी झालेल्या होत्या ज्या आठवणी आजही आठवल्यानंतर आम्ही खूप हसतो. तर जसं की मी तुम्हाला सांगेन एक फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेला आपली पाठवणी असते म्हणजे मुलीची पाठवणी असते आणि मला सगळेजण रडून पाठवत होते त्यावेळेला मी स्पष्टपणे असं म्हणाली होते सर्वांना की मला जायचंच नाही आहे आणि मी जाणारच नाही. आणि असं म्हणून मी चक्क माघारी निघून गेलेली होती आणि माझी आजी, मामी, मावशी, आई सगळेजण गडबडून मला समजवायला आलेले होते. तसंच ज्या वेळेला मी पहिल्यांदा मंडपात आलेले होते त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं होतं की नवरी काय लंगडी आहे की काय. तर मग असं काय झालेलं होतं की अशा काही गोष्टी घडलेल्या होत्या. हीच सगळी स्टोरी मी आजच्या व्हिडिओमधून तुमच्याबरोबर शेअर करेन. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो आता आपण सुरुवात करूयात. तर हे आहे फर्स्ट पेज, मुखपृष्ठ ज्याला आपण म्हणू, कव्हर पेज अल्बमचं. आणि इथे आमच्या दोघांचा छानसा असा फोटो आहे. तर हा जो फोटो आहे तोच त्याच्यावरती छोटा करून कव्हर पेजवरती लावलेला होता आणि ॲक्च्युअल फोटो हा आहे असा मोठा जो आहे तो. त्यानंतर इकडे पण हे असे फोटो आहेत. हे सगळे फोटोज लग्न झाल्यानंतर म्हणजे अगदी संध्याकाळी सगळं झाल्यानंतर मग काढलेले होते. त्यामुळे कुठे कुठे चेहरा आमचा थोडासा थकलेला दिसतोय. तर हे असं लग्नाच्या अगोदर आमच्याकडे आदल्या दिवशी दंडस्थान असतं जे मुलीच्या चुलतीने घ्यायचं असतं. तर मग ह्याचा व्हिडिओ माझ्या बहिणीचं ज्यावेळेला लग्न होतं त्यावेळेला मी सविस्तर केलेला आहे चॅनेलवरती. आणि तेव्हा माझ्या बहिणीचं म्हणजे चुलत बहिणीचं होतं त्यावेळेला ते माझ्या आईने घेतलेलं होतं आणि माझ्या लग्नात हे माझ्या काकीने म्हणजे स्नेहाच्याच आईने घेतलेलं होतं. तर हे काय असतं कसं असतं याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे ऑलरेडी, तुम्ही बघू शकता. तर हे त्याच संबंधीचे काही फोटोज आहेत. आदल्या दिवशीचे हे गावदेव वगैरे असतं, देवांना पाया पडून यायचं असतं असं ते. त्यानंतर ही इथून ॲक्च्युली लग्नाच्या दिवसाची सुरुवात होते. हे सकाळचे फोटो आहेत घरातून निघताना. हे सकाळी मी हा असा लेहंगा घातलेला होता. आणि एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगेन की तुम्ही माझे जेवढे आउटफिट्स बघाल ना लग्नामधले म्हणजे 4 चेंजेस केलेले होते मी. सकाळचा लेहेंगा होता, त्यानंतर हळदीसाठीची साडी होती, त्यानंतर परत वैदिक पद्धतीचं लग्न होतं त्यामुळे मग सप्तपदी फेऱ्यांसाठी नऊवारी घातलेली होती मी काष्टा. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेला मंगल अक्षदा असतात त्यावेळेला आपला जे महावस्त्र असतं शालू ते घातलेले होतं. असे मी 4 आउटफिट्स केलेले होते. तर मग एकूण बस्ता जो असतो म्हणजे नवरीची जी कपडे असतात त्याचा खर्च मी किती केला असेल हे तुम्ही तोपर्यंत माझे कपडे बघून ठरवून ठेवा तुम्हाला काय वाटतंय ते. आणि ॲक्च्युअल किंमत काय होती हे मी तुम्हाला शेवटी सांगेन. मला खात्री आहे की तुम्ही जी किंमत गेस करून ठेवाल मनामध्ये ती चुकीचीच निघणार आहे आणि खरी किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसणार आहे. तर जसं की मी म्हणाले
हे दिवसाची सुरुवात होती, लग्न दिवस होता हा. हे मग घरात आईवडिलांसोबतचा फोटो होता. त्यानंतर इथं घरातला जो आमचं हे देव्हारा आहे तिथे पाया पडतानाचा फोटो. इथून मी घरातून बाहेर पडतानाचा फोटो आहे. आणि हा लेहंग्यामधला लुक जो आहे तो असा होता एकंदरीत. इथं माझं औक्षण करतायत आमच्या वाड्यातल्या सगळ्या जणी. पहिलंच मुलीचं लग्न होतं आमच्या इथलं, त्यामुळं खूपच जास्त एक्सायटेड होते सगळेजण बरं का. आणि इथं तुम्हाला अगदीच साधा दिसत असेल हा लुक माझा बाकीच्या सगळ्या फोटोंच्या तुलनेत, कारण हा मेकअप मी स्वतः केलेला होता. तर मला मेकअपची पहिल्यापासूनच आवड होती, पण मला इतका काही जमत नव्हता बरं का पहिला. पण मला त्या दिवशी असं वाटायचं, म्हणजे आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं की आपण खूप सुंदर दिसावं मेकअप वगैरे करून असं. आणि आपण एक स्पेशल पार्लरवाली सुद्धा त्याच्यासाठी अपॉइंट करतो. आणि मलाही तसंच वाटत होतं. पण मी ज्या वेळेला मेकअपचा म्हणजे चौकशी करायला गेलेले होते त्यावेळेला खूपच सगळेजण म्हणजे पूर्ण दिवसाचे सगळे मेकअप जे काही माझे 3-4 चेंजेस असतील त्याचं धरून बजेट खूपच सांगत होते. आणि मग मला पण थोडंसं ते ऐकून असं वाटत होतं की एवढे पैसे द्यायचे. आणि मग मी चौकशी करून घरी आल्यानंतर आईला ज्या वेळेला म्हणालेली की आई असे असे ते म्हणतात एवढे पैसे, त्यावेळेला माझं आईनं एक सुंदर वाक्य मला सांगितलं होतं की म्हणजे ती अशी म्हणाली होती मला की तू कितीही मेकअप कर त्या दिवशी, पण संध्याकाळी ज्या वेळेला तू घरी जाऊन तोंड धुणार आहे त्यावेळेला तुझा खरा चेहरा सगळ्यांना दिसणारच आहे. त्यामुळे मग विकतचं काय म्हणायचं, हे कशाला आणायचं, रूप कशाला आणायचं, आपलं जे आहे ते आहे त्याच्यातच नेहमी माणसाने समाधान मानावं आणि त्यालाच खरं मानावं, खोटं उगाचच हे करू नये असं. आणि मग मलाही तिचं पटलं की बरोबर आहे तिचं. त्यामुळे मग मी फक्त सप्तपदी जी होती ना तिथेच फक्त मेकअप सांगितला होता. बाकी हळदीला म्हणा किंवा घरातून निघताना हा लेहंग्यावरचा मी तुम्हाला दाखवला, हे सगळं माझं मीच केलेलं होतं मेकअप बरं का. त्यानंतर हा आहे लग्न मंडप, म्हणजे हा पूर्ण हॉल होता. आणि हॉलची विशेषता अशी होती की त्याचं स्टेज जे आहे ते मध्यभागी होतं आणि बाकी सगळेजण असे कडेने चहूबाजूंनी बसणार आहेत. त्यामुळं हे खूप सर्वांना आवडलेलं होतं. आमच्या साताऱ्यातलं एकमेव कार्यालय हे आहे असं की असंच त्याच्यामध्ये अरेंजमेंट आहे स्टेजची. ते हे इथं एंट्रीला असे छान होतं डेकोरेशन. आमच्या अण्णांनी जबरदस्त सांगितलेलं होतं बरं का. म्हणजे नवऱ्याकडचे पाहुणे मंडळी हे सगळं अरेंजमेंट बघून की नाही खूपच खुश झालेले होते. असं रॉयल दिसत होतं लग्न. हे असं एंट्रीला असं हत्ती वगैरे लावलेले होते. इथून अशी कमान होती आणि इथून उजवीकडे वळल्यानंतर इथं हे असं लग्नाचा ॲक्च्युली स्टेजकडे जाण्याचा रस्ता होता. मग इथे हे गणपती असे हे हंस वगैरे लावलेले होते, रांगोळी वगैरे काढलेली होती. आणि इथे हे नवरोबा दिसत आहेत. इथे बघा मी तुम्हाला चालत येताना दिसते. तर इथं मी हॉलमध्ये एंट्री घेत होते आणि जसं की मी सांगितलं तुम्हाला की सगळ्यांना असं वाटलं होतं मी हॉलमध्ये एंट्री घेताना की नवरी लंगडी आहे की काय. तर खरंच मी तेव्हा लंगडतच चालत होते. कारण झालं असं होतं की मला आलं होतं बेंड, म्हणजे मला उष्णता उठलेली होती आणि त्याला करट असं म्हणतात मराठीमध्ये. म्हणजे अशी मोठी जखम असते ती उष्णतेची. तर तेच मला झालेलं होतं आणि ते नेमकंच तुम्हाला माहिती अवघड ठिकाणीच येतं. तर मलाही ते अवघड ठिकाणीच आलेलं होतं. म्हणजे मला बसायला येत नव्हतं, बसण्याच्या जागी ते आलेलं होतं. आणि हा जो लेहंगा होता हा माझ्या सासूबाईंनी खूप जास्त हौसेने मला घेतलेला होता. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे जेव्हा तू कधीही घाल तू, पण एक लेहंगा तुझ्या चेंजेसमध्ये असू देत, आउटफिट्समध्ये असू देत लग्नाच्या. सो त्यांनी खूप हौसेने मला हा चूज करून दिलेला होता. आणि मग तो खूप जास्त हेवी होता. तुम्ही त्याची डिझाईन वगैरे पाहिली असेल, खूपच जास्त हेवी होता. आणि मला नेमकंच मी तो ज्या वेळेला शिवायला टाकलेला त्यावेळेला तो एकदम असा फिश कटमध्ये शिवून घेतलेला होता. म्हणजे तो आपल्या बसण्याच्या ठिकाणी टाईटच होता, असा फिटिंगने शिवून घेतलेला त्यामुळे. आणि मग तिथं तर मला ती जखम झालेली होती आणि तो तर तेवढ्यात अशा अवस्थेत तो तसा जाड लेहंगा. त्यामुळे मग मी जसं मला कम्फर्टेबली म्हणजे अगदी कमी वेदना होतील, कारण ते खूप दुखतं जे काही बेंड असतं ते खूपच जास्त दुखतं. ज्यांना येऊन गेलेलं असेल त्यांना ते माहीत असेल बरं का. तर ते खूपच जास्त दुखायचं. त्यामुळं मग ते कसं मला कमी दुखेल आणि त्याचा कसा टच होणार नाही त्या लेहंग्याचा त्या ठिकाणी असं. त्यामुळे मी थोडीशी अशी लंगडतच चालत होते त्या वेदनेतच असं. त्यामुळे जेवढे पाहुणे मंडळी उपस्थित होते त्यावेळा सगळ्यांना असं वाटलेलं होतं की ही नवरी काय लंगडी आहे की काय, कारण मी पूर्णपणे लंगडतच चालत होते. एवढं मात्र होतं की कितीही वेदना होत होत्या त्या याच्यामुळे, उष्णतेमुळे,
किती दुखत होतं, पण तरीही एक उत्साह होता की माझं लग्न आहे असं. आणि त्या एका फिलिंगमुळे की नाही चेहऱ्यावरती जरासुद्धा जाणवून येत नव्हतं बरं का माझ्या की मला दुखतंय किंवा काय. हे एक सगळेजण विशेष करतात आमच्या घरातले की दीदी जरा पण म्हणजे असं दाखवलं नाही की तिला काही त्रास होतोय किंवा काय असं. यानंतर या पेजवरती आहेत ह्या सगळ्या करवल्या. ही माझी बहीण स्नेहा, जी आत्ता माझी जाऊ आहे. बघा तेव्हा कशी दिसायची आणि आता कशी दिसते, किती बदल झाला आहे. तेव्हा ती फर्स्ट इयरला होती, म्हणजे 12वी होऊन FYला होती, फार्मसीच्या फर्स्ट इयरला होती. ही सिद्धी, ही तेव्हा 3री-4थीला होती, आता ही 9वी-10वीत गेली आहे. आणि इकडे ही शिवांजली, हिचंसुद्धा आता इंजिनिअरिंग पूर्ण झालं आहे. सगळ्या खूप बदलल्या. हे माझे सासरकडच्या मंडळींचा फोटो आहे. तर दोन्ही वराडांमध्ये फरक होता बरं का, अशा म्हणजे कळून यायचा. कारण माझं सासरकडची जी मंडळी आहेत ती सगळी नोकरदार वर्गातली आहेत आणि माहेरकडची जी मंडळी आहेत ती आपली शेतकरी वर्गातली आहेत. त्यामुळे मग ऑब्व्हियसली राहणीमानात आणि सगळ्या याच्यामध्ये फरक असतो. तर तो लगेचच दिसून यायचा की मुलीकडचे मंडळी कोण आहेत आणि मुलाकडचे मंडळी कोण आहेत असं. पण हरकत नाही, सगळ्यांमध्ये एकोपा आहे हे महत्त्वाचं. मला हा फोटो खूप जास्त आवडतो. आणि जसं नेमकंच तेव्हा काय झालेलं माहिती आहे का, माझ्या लग्नाच्या वेळेला नोटबंदी झालेली होती आदल्याच महिन्यात. त्यामुळे पैशांची खरंच खूप हे झालेली होती. म्हणजे अक्षरशः लग्नाच्या अगोदर 2 दिवसापर्यंत, चुडा भरायच्या आदल्या दिवशीपर्यंत मी माझ्या वडिलांबरोबर बँकेत जायचे, का तर ते लाईनला उभे राहून ठराविक रक्कमच यायची, ते अर्ज द्यायचा, लग्न आहे, एक्स्ट्राचे पैसे हवेत वगैरे असं. आणि त्यावेळेला म्हणजे प्रत्यक्ष सगळे व्यवहार माझ्या समोरच झालेले होते ना. तेव्हा माझ्या लक्षात असं आलेलं होतं की एक मुलीचं लग्न सोपं नसतं तिच्या आईवडिलांसाठी. खूप खर्च असतो बरं का. आणि मग तेव्हा एक एक जे मी ठरवलेलं होतं ते आपोआप मी कट करत गेले की अण्णा मला हे नको, ते नको, ते नको. त्यामुळे माझं असं झालेलं की जितका कमी खर्च होईल तितकं करा. आणि त्यामुळे मग मी स्वतःची मेहंदी स्वतःच काढलेली, स्वतःचा मेकअप स्वतःच केलेला. त्यानंतर मग ते थोडंफारच होतं बरं का, फक्त एंट्री पुरताच तो लेहेंगा होता. आणि त्याच्यानंतर मग लगेचच हळद होती. मग हळदीला अशी माझी ही येल्लो कलरची, हा दुसरा चेंज होता माझा, ही साडी होती. आणि माझी उंची यांच्यापेक्षा जास्त आहे बरं का, त्यामुळे ही एक ऑड गोष्ट होती आमच्या लग्नातली. कारण नवरा नेहमी उंचीला असतो आणि नवरी बुटकी असते, पण आमच्यात असं होतं की ढळढळीत दिसून येईल असं की नवरी उंच आहे असं. त्यामुळं ते एक सगळ्यांसाठी आश्चर्याची गोष्ट होती लग्नामध्ये की नवरी उंच आहे आणि नवरा बुटका आहे असं. तर इथे बघा हळदी लागल्यात आणि हळदीलाही मी अशी दिसत होते. हे असं तेलवणी असतं, नंतर हळद उतरवायची असते. मग या परटीन काकी आहेत आमच्या गावातल्याच, त्या हे करतात सगळ्यांच्या लग्नांमध्ये, तर त्याच हे करतायत. मग इथं छान गाणं वगैरे म्हटलं जातं. हे सगळं स्नेशांच्या लग्नात मी कवर केलेलं आहे बरं का. तर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही स्नेशांत म्हणजे माझ्या धीराचं आणि जे बहिणीचं लग्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. हे सगळे माझे कॉलेजच्या मित्रमैत्रिणी आहेत, पुण्यावरून आलेले बिचारे सातारला माझ्या लग्नाला. आणि ह्या माझ्या ह्या हॉस्टेलच्या आहेत ह्या दोघीजणी. बाकी ही माझी अगदी लहानपणापासूनची, म्हणजे आमच्या मैत्रीला जवळपास की नाही आता किती 15-16 वर्ष झाली असतील. खूप चांगली मैत्रीण आहे ही माझी. ही पण माझी लहानपणापासूनची शाळेतली, म्हणजे आपण म्हणतो ना छोटा शिशू मोठा शिशू, तेव्हापासूनची मैत्रीण आहे ही. 3रा चेंज, हे सप्तपदीसाठी आता मी आली आहे. अशी मी 9वारी होती ही. आणि हे माझे मामा मामी आहेत. मामांनी आणायचं असतं ना मुलीला मंडपामध्ये, त्यामुळे मग मामा आलेले होते. आणि हा एक फोटो माझा खूप जास्त फेवरेट आहे बरं का. छान दिसतोय ना आम्ही, कसे दिसत होतो आम्ही हे कमेंट करून नक्की सांगा बरं का मला. हा क्षण ज्या वेळेला माझ्या गळ्यात मंगळसूत्र यांनी घातलं, खरंच खूप म्हणजे भावूक झाली होती मी त्यावेळेला. म्हणजे जे नातं होतं त्याला आता काहीतरी नाव मिळणार आहे. आणि प्रत्येकजण म्हणजे ज्यांचं झालं असेल असं म्हणजे लव्ह मॅरेज, ते रिलेट करू शकतात. खूप जास्त स्पेशल वाटतं की फायनली एकदाचं झालं असं.
अल्बममधलं सगळ्यात स्पेशल पेज आहे आणि मला खूप जास्त आवडतं, कारण याच्यावर फक्त आणि फक्त माझेच फोटोज आहेत. आणि अशी दिसत होते मी. आणि मी हे बहुतेक एकदा अगोदरही याच्या तुमच्याबरोबर सांगितलेलं आहे तुम्हाला, की माझे आहो म्हणतात की जशी लग्न दिसत होती परत तशी कधी दिसणारच नाही, तू खूप सुंदर दिसत होती असं. आणि हा माझा नऊवारीमधला पूर्ण लुक असा होता. मग हे गेले ह्याला श्रीवंदनला, म्हणजे ते मारुतीला वगैरे जातात मणी मंगळसूत्र ओवून आणायला, आणि खूप घोडा नाचत होता असं सगळेजण म्हणत होते बरं का. हे बघा माझे वडील कसे दिसत आहेत, कसे हसतायत. एवढं मोठं दुःख की स्वतःच्या मुलीला आता पाठवायचंय, पण हसत हसत, त्यामुळे मग हसरा चेहरा आहे त्यांचा. हा सौरभचा खास मित्र आहे मंदार, माझाही खास मित्र आहे. खांद्यावर घेऊन नाचत होता त्याला तो. त्यानंतर हे अजून एक पेज, हा माझा लास्ट चेंज होता. जसं मी म्हटलं मंगलक्षदांच्या वेळेला महावस्त्र घालून हा माझा असा लग्नातला शालू होता असं. आणि मग हे लास्ट चेंज होता माझा, आणि त्याच्यामध्ये मग परत हे असे फोटोज काढलेले होते. तर मग तुम्ही पाहिलेत सगळे माझे आउटफिट्स कसे होते, म्हणजे सगळ्या साड्या आणि माझा लेहंगा. तर मग मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला किंमत सांगेन, असं तुम्ही अचंबित व्हाल. तर मी टोटल सांगते तुम्हाला. पहिला जो लेहंगा होता जो सासूबाईंच्या पसंतीचा होता तो 4,500 होता. त्याच्यानंतर हळदीची साडी होती ती फक्त 700 रुपयांची होती. म्हणजेच त्याच्यानंतर मंगलक्षदांची जी सप्तपदीची जो नऊवारी साडी होती ती 4,300ची होती. आणि हा जो शालू होता हा फक्त 3,000चा होता. म्हणजे अख्खा नवरीचा बस्ता सगळे कपडे फक्त आणि फक्त 12,000-12,500 घेतलेले होते. आणि जसं मी म्हटलं की माझा तेव्हा एकच हे होतं माझ्या डोक्यात की मला माझ्या वडिलांचे जास्त पैसे घालवायचे नाही आहेत. त्यांना आम्ही म्हटलेलं बरं का की आपण हे करू असं काय कोर्ट मॅरेज वगैरे, पण नवऱ्याकडून पण पहिलंच लग्न होतं त्यांच्या घरातलं, आणि आमचंही माझंच पहिलं लग्न होतं घरात. त्यामुळे मग सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा होत्या, त्यामुळे मग ती गोष्ट तर मी काही टाळू नाही शकले. तो खर्च तर अण्णांचा होताच, पण मग म्हटलं की माझा वैयक्तिक जो होईल त्यातून जितकी बचत होऊ शकते तितकी मी करेन. आणि म्हणून फक्त त्यानंतर आता वेळ झाली आहे मंगलक्षदांची बरं का. आणि यावेळेला पण एक असा किस्सा झालेला होता की मला असं वाटलेलं की आता सौरभचं जाऊन काय करू आणि काय नको, मला त्याचा इतका राग आलेला होता. तर झालेलं असं की मंगलक्षदा ज्यावेळेला असतात, मुलं जी असतात ना, नवरीकडची असू देत किंवा नवऱ्याकडची असू देत, ती खूपच मजा करतात, धिंगाणा घालतात जरा. अक्षदा खूप फेकून मारतात बरं का नवरा नवरीला, परत भटजी बुवा असे त्यांना. तर आम्हालाही तेच करत होते ते, आणि त्या खूपच जोरात लागतात बरं का अक्षदा. आणि त्यातही असं झालेलं होतं की त्यांनी अक्षदांमध्ये जे काही रुखवतामध्ये डाळी वगैरे जे काही दिलेलं होतं ते सगळं मिक्स केलेलं होतं. त्यामुळे मग छोटे मोठे सगळेच दाणे येऊन टपाटप लागत होते. आणि माझी उंची जसं मी म्हणाले की सौरभपेक्षा जास्त होती, त्यामुळे मग तो खाली वाकला, पण मला काही वाकता आलं नाही खाली, त्यामुळे मला खूपच जास्त मार खावा लागलेला. आणि इथं तुम्ही बघू शकताय माझं नाक फुगलेलं होतं, कारण खरंच खूपच जबरदस्त जोरात मारलेलं होतं बरं का सर्वांनी. त्यामुळे मला खूप जास्त सौरभचा राग आलेला होता, कारण माझं असं म्हणणं होतं की त्याने दुसऱ्यांच्या लग्नात केलं असेल म्हणून त्याच्या लग्नात त्याला सगळ्यांनी असं केलं, पण त्याला तर नाही, मलाच त्रास झाला असं. पण ठीक आहे, तो 5 मिनिटांनंतर निवळला माझा राग, आणि परत मी पूर्ववत झाले, हसायला लागले. कारण छोट्या या गोष्टीवरून मला परत पूर्ण मूड घालवायचा नव्हता, कारण सकाळपासून एवढं सगळं सहन करत मला जे दुखत होतं त्याच्याकडे पण मी लक्ष नव्हतं दिलं. आणि म्हटलं तर छोट्या गोष्टीमुळे कशाला परत सगळा मूड घालवून घ्या, म्हणून मग मी परत स्वतःला समजावलं आणि मग मी नॉर्मल झाले. आणि मग याच्यानंतर हे सगळे फॅमिली फोटोज वगैरे असतात ते हेच होतं. अतिशय निवांत आणि व्यवस्थित झालं बरं का. ते काहीच घाई नाही, गोंधळ नाही, गडबड नाही, काही नाही, खूप व्यवस्थित झालं होतं लग्न बरं का. आमच्याकडे अशी पद्धत आहे की नवरा नवरी पाया पडल्यानंतर त्यांच्या हातात पैसे ठेवतात. माझ्या आईची आई आहे ही, आणि ती आली आणि मग तिच्या आम्ही पाया पडल्यावर तिनं त्यांना पण पैसे दिले आणि मला पण पैसे दिले. आणि मग हे सगळ्यांनी पाहिलं, आणि मग अगोदर ज्या फॅमिली झालेले होते त्यांनी परत येऊन आम्हाला पैसे दिलेले. खूप पैसे जमा झालेले बरं का. माझ्याकडं स्वतःकडं फक्त माझ्या एकटीचे 3,500 रुपये वगैरे जमा झालेले, म्हणजे सेम तसेच सौरभकडे जमा झाले असतील बरं का. बरेच पैसे जमा झालेले होते आमचे. त्यानंतर हे माझ्या माहेरी आमच्या समोरच राहतात, हा मामा लागतो मला नात्याने, आणि हा त्याचा मुलगा शौर्य, ज्याला लहानपणापासून मी म्हणजे सांभाळला आहे.
मामी काही कामात वगैरे असल्या की त्याला माझ्याकडे येऊन सोडून जायचा. त्यामुळे खूप जीव आहे त्याच्यावर माझा. आणि मग मला एकदम तो आला, मग इथपर्यंत मी अगदी हसत होते बरं का, माझ्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं. पण जसा शौर्य माझ्याकडे आला तसं मला असं वाटलं की अरे यार, मी आता माझ्या माणसांना सोडून जाणार आहे. आणि मला इथं थोडंसं मग रडायला आलेलं तेव्हा. त्यानंतर हा पण फोटो खूप छान आहे मला. तर जसं की मी म्हटलं, पाहुणेच खूप होते लग्नामध्ये, त्यामुळे खूप पाहुण्यांचे फोटो आहेत बरं का. पण एक फोटो मिसिंग आहे, सगळ्यांचे फोटो आहेत. त्याच्यानंतर मग इथे शेवटची पंगत असते आपली, तिथे आम्ही जेवायला बसलेलो. आणि जसं की म्हटलं, खूप भूक लागलेली, त्यामुळे सौरभच्या जीवावर आलेलं होतं, लवकर आवरा, मला जेवू द्या असं झालेलं. त्याचा चेहरा कसा कासावीस झालाय भुकेने बघा, व्याकुळलाय तो. आणि मग इथे शेवटी हा मी हे घेऊन जाताना काय श्रीकृष्ण जो असतो आपला तो. आणि इथंपर्यंत मी अगदी व्यवस्थित होते. मी ठरवलं होतं की मला रडायचं नाही आहे असं, त्यामुळे मी अगदी कंट्रोल केलं होतं स्वतःला. पण ही माझी मैत्रीण ही निघाली आणि तिने येऊन मला मिठी मारली आणि बस विषय संपला माझा. आणि जे मी ढसाढसा रडायला सुरुवात झाली ते काही मी थांबतच नव्हते. अगदी लहान मुलाप्रमाणे जोरजोरात मी रडत होते. आणि जसं की मी म्हटलं की मी असं म्हणाले होते की मी असं जाणारच नाही. तर मग झालेलं असं की मला असं वाटत होतं की आता मी जाणार आहे. तर मग जेवढी आईला मदत होईल तेवढी मी करत होते. म्हणजे मला अजूनही आठवते की मी लग्नाच्या आदल्या आठवड्यात, म्हणजे पुढच्या आठवड्यात माझं लग्न आहे आणि ह्या आठवड्यात मी, माझा भाऊ, माझे आई वडील, आम्ही आमच्या शेतात कांदे लावत होतो, लसूण लावत होतो. आणि येणारे जाणारे आमचे सगळेजण म्हणत होते की अरे नवरीला आणलंय तुम्ही काय असं. पण मला असं वाटत होतं की जेवढी माझ्याकडून आईला मदत होईल ना तेवढी मी करणार. जी काही लग्नाची भराभरी असू देत, आहेराचं बरंच असतं लग्नाचं काम, घराची स्वच्छता असू देत, सगळ्यात मी आईला असं म्हणायचे की थांबाई मी करते. आणि मग नंतर असं झालं की चुडा भरल्यानंतर मला काही करायचं नसतं, त्यामुळे कोणी करून दिलेलं नव्हतं. आणि तेवढे 2 दिवस मात्र मग मला आराम मिळालेला. आणि मग नंतर मला असं झालं की आता मी जाणार आणि मग आईला मदत कोण करणार. त्यामुळे मग मी असं आईला जेवायला मी मिठी मारली. तर बघा मी आईला मिठी मारली. त्यानंतर मला असं झालं की नाही आता मला जायचंच नाही आहे इथं. मग मी आजीला मिठी मारताना म्हणत होते नाही आता मला जायचंच नाही ना असं म्हणून मी मागे गेली बरं का. ते सगळेजण घाबरले, माझी मावशी, काकी, आजी, मामी, ते सगळेजण मला समजवायला आले की बाई असं काही बडबडू नको, शांतपणे जा असं. आणि अगदीच मी खूपच खरंच इमोशनल झालेली. मी लहान मुलासारखी अशी ढसाढसा रडत होते, काय बोलायला नको. आणि यात परत असं झालेलं की मी ज्या वेळेला असं म्हणाले की आता मी जाणारच नाही, त्यावेळेला मेन म्हणजे आमच्या सौरभला टेन्शन आलं की आता ही अशी कशी काय म्हणते. आणि तो मला असं म्हणायला आला की असं काय म्हणते सगळं, येणार नाही असं, चल शांतपणे, नको रडू. आणि मग मी त्यावेळेला त्या इमोशनल मोमेंटमध्ये असं फडकन बोलून गेले त्याला की मग एवढंच वाटतं तर तू चल ना मग आमच्या घरी असं. मग त्यावेळेला मी असं म्हटल्यानंतर मम्मींना माझ्या फिलिंग समजल्या की काय. आमच्या सासूबाई आल्या आणि त्या सौरभला म्हणे दे तिला थोडासा वेळ, असं तू कशाला लगेच गडबड करतो, तू जाऊच नको, तिला जेव्हा यायचे तेव्हा येऊ दे असं. त्यामुळे मग एक 5-10 मिनिटानंतर मला सगळ्यांनी समजवल्यानंतर मग मी झाले जायला तयार. आणि अजूनही आमच्या घरचे म्हणजे तिथं जेवढे होते मला पाठवणी करताना उपस्थित मंडळी, ते सगळे पाहुणे अजूनही माझी ॲक्टिंग करतात की मी कशी रडत होते आणि मी कशी म्हणत होते मी जाणार नाही, करून दाखवतात आणि हसत असतात, अशी मजा घेत असतात. तर असे काही किस्से होते बरं का माझ्या लग्नाच्या दिवशीचे. आणि संपलं. मग आता हे लास्ट पेजला हे असे त्यांनी फोटो लावलेले आहेत. आणि फोटोज छान आलेत कारण त्यांनी एडिटिंग पण छान केले आणि मेकअप पण छान होता. आणि अशा पद्धतीने हा अल्बम आता संपलेला आहे. तर मग माझ्या या स्पेशल आठवणी मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमधून शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याही काही आठवणी असतील तर त्याही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल किंवा अजूनही तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, असेही काही मंडळी आहेत, तर प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरची घंटा जी आहे ती दाबायला विसरू नका. मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. बाय बाय.